नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा हा क्षण, आजचा हा शब्द आणि आज तुम्ही ऐकणार आहात ही कथा तरी सामान्य नाहीये. कारण आज आपण बोलणार आहोत एक अशा अवताराबद्दल ज्यांनी बालपणातच लोकांचं भविष्य सांगितलं, ज्यांनी मौनात राहून हजारो प्रश्नांची उत्तरे दिली आणि ज्यांचं नाव घेताच आजही संकट पळून जातात. हो, मी बोलत आहे श्रीपाद श्री वल्लभ यांच्याबद्दल. जर तुम्हाला आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील, जर प्रयत्न करून पण यश मिळत नसेल, जर देवावर विश्वास ठेवूनही मन शांत होत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका. कारण आजपासून तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. तर श्रीपाद श्री वल्लभ जन्मामागील दैवी रहस्य. कलियुग आणि दत्त परंपरा. कलियुग जिथे माणूस बाहेरून हसतो पण तो आतून तुटलेला असतो, जिथे देव आहे पण माणसाला त्याची अनुभूती होत नाही. अशा काळात भगवंत नेहमी कुठल्या ना कुठल्या रूपात मानवासाठी अवतरतात. सत्ययुगामध्ये भगवान श्रीराम, त्रेतायुगात भगवान श्री कृष्ण आणि कलियुगामध्ये भगवान श्री दत्तात्रय. पण दत्त म्हणजे फक्त एक मूर्ती नाहीये, तर भगवान श्री दत्त म्हणजे जिवंत अनुभूती आहे, चालती कृपा आहे. आणि त्या दत्त परंपरेतील कलियुगातील पहिला दिव्य अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ. इसवी सन 1320च्या आसपास आंध्र प्रदेशातील पीठापूर नावाच्या पवित्र नगरीत एक साधे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. अप्पलराज शर्मा आणि सुमती माता. सुमती माता अत्यंत भक्तिशील होत्या, पण तिचे जीवन दुःखांनी भरलेले होते. कारण तिला झालेली मुले जन्मताच दिवंगत होती. आई म्हणून तिचं हृदय दरवेळी तुटत होतं. एक दिवस ती रडत रडत दत्त मंदिरात गेली आणि मनापासून म्हणाली की हे दत्त प्रभू, जर मला मूल द्यायचंच नसेल तर मग मला जगूच देऊ नका. जर मूल द्यायचं असेल तर तुम्ही स्वतः या. त्या रात्री सुमती मातेला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण तिच्या समोर उभा होता. तो म्हणाला की सुमती, मी तुझ्या पोटी जन्म घेईन, पण लक्षात ठेव, मी तुझा नाही तर मी या साऱ्या जगाचा आहे. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि काही महिन्यामध्येच श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला. श्रीपाद बालक इतर मुलांसारखा नव्हता. तो रडत नव्हता, भांडत नव्हता, खेळण्यांमध्ये रमायचा नाही. तो शांत बसून लोकांकडे पाहायचा आणि लोकांच्या मनातले विचार ओळखायचा. एकदा गावातील लोकांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. कोणी विचारलं, तू देव आहेस का? तेव्हा तो हसून म्हणाला, देव शोधायचा असेल तर आधी स्वतःला शोधा. लोक स्तब्ध झाले. श्रीपाद अनेक वेळा मौन पाळत असतात. लोक विचारायचे की हे बालक बोलत का नाही? पण सत्य असं होतं की तो मौनात हजारो प्रश्नांची उत्तरं देत होता. कारण देव शब्दात नसतो, तर अनुभूतीत असतो. किशोर वयात एक दिवस श्रीपादांनी आईवडिलांना सांगितलं की माझे कार्य येथे संपले आहे, मला देशाटनासाठी निघावं लागेल. मग तेव्हा आई खूप रडली. वडील स्तब्ध झाले. पण श्रीपाद म्हणाले की माझं शरीर जाईल पण माझी कृपा इथेच राहील. तर भक्तांनो, देव कधी गजर करत येत नाही, तो मौनात येतो आणि जीवन बदलून जातं. श्रीपाद श्री वल्लभांचे आगमन असंच होतं. ना सिंहासन, ना शंखनाद, ना राजवैभव. पण ज्या क्षणी त्यांनी पाय ठेवला त्या भूमीला तीर्थत्व प्राप्त झालं. लोक म्हणत की हा मुलगा वेगळा आहे, कारण तो बोलायचा कमी पण नजरेतूनच उत्तर द्यायचा. आई वडील पाहायचे आणि थक्कच व्हायचे. आई विचारायची, बाळा भूक लागली आहे का? तो हसून म्हणायचा, आई, भूक शरीराला असते, आत्म्याला नाही.
भक्तांनो, हे शब्द एखाद्या बालकाचे आहेत का, की अनंत ज्ञानाचा सागर बोलतो आहे? काही लोक आले, परीक्षा घेण्यासाठी आले. त्यातली एक म्हणाला की जर तू देव असशील तर चमत्कार दाखव. श्रीपाद शांत राहिले, कारण देव चमत्कार दाखवत नाही, देव माणसाला बदलतो. थोड्या वेळाने तोच माणूस कोसळला, मनाने तुटला आणि श्रीपादांच्या चरणी बसला. आणि तेव्हा घडलं चमत्कार. माझं दुःख हलकं झालं. श्रीपाद कोणासाठी अवतरले? श्रीमंतांसाठी, गरिबांसाठी, पंडितांसाठी, जे शरण आले त्यांच्यासाठी. आईच्या डोळ्यातून अश्रू आले. एका विधवेच्या जीवनात प्रकाश आला. एका पापीचं मन बदललं. हे सगळं कसं? कारण श्रीपाद न्याय करायला नाही आले, उद्धार करायला आले. म्हणून भक्तांनो, कलियुगात देव येईल का? तर हो, तो आधीच आला. तो म्हणाला नाही की माझी पूजा करा. तो म्हणाला, मन शुद्ध ठेवा, मी तुमच्या सोबतच आहे. ही श्रीपाद श्री वल्लभांची खरी ओळख. आजही आपल्याला प्रश्न पडतो की देव ऐकतो का? माझं दुःख कुणाला दिसतं का? माझं नशीब बदलणार का? तर श्रीपाद उत्तर देतात, तू चालायला सुरुवात कर, वाट मी दाखवतो. आई बहिणी, माय बहिणींनो, तुमचं दुःख शांतपणे सहन करणं हेच तुमचं सामर्थ्य आहे. श्रीपाद म्हणतात, जिच्या डोळ्यात अश्रू आहे तिच्या मागे मी उभा आहे. म्हणून भक्तांनो, आज आपण ऐकले श्रीपाद श्री वल्लभांच्या जीवनाची सुरुवात. पण ही फक्त कथेची पहिली पायरी आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की त्यांनी मौनातून लोकांचे जीवन कसे बदलले, त्यांनी दिलेली भविष्यवाणी आणि त्यांनी सांगितलेले कलियुगाचे गुपित. जर आजचा हा भाग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजा की श्रीपादांची कृपा तुमच्यावर झाली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की श्रीपाद श्री वल्लभांची कृपा प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढील भाग तुमचं आयुष्य बदलू शकतो. ओम श्रीपाद श्री वल्लभ चरणार विंदार्पण मस्तु. श्री स्वामी समर्थ.